ॲडव्होकेट मळवीकर यांचा तडीपारचा आदेश झाल्यानंतर त्याच्यावरची आज सुनावणी होती आणि त्या निमित्तानं आम्ही आज सगळे प्रांत कार्यालयामध्ये इथं उभा आलेलो आहोत त्यांना पाठबळ देण्यासाठी। खरं तर भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाटाळाचे डोई हानू काठी, जे जे काही वाईट असेल, जिथं जिथं अन्याय असेल तिथं तिथं मळवीकर नेहमीच धावून आलेले आहेत। त्यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारचं राजकारण बघितलं नाही, केवळ समाजकारण आणि गोरगरिबांच्या प्रती असलेली त्यांची जी कणव आहे त्या कणवपोटीच त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपला आवाज उठवलेला आहे आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। अशा माणसाच्या पाठीमागं अख्खा समाज उभा राहणं गरजेचं आहे, परंतु याच माणसावर ज्यावेळी हद्दपारीची परिस्थिती येते त्यावेळी मात्र वाईट वाटतं। जर अन्यायाविरुद्ध आवाजच करायचा नसेल, असंच जर या लोकशाहीमध्ये वागत असेल तर मात्र हे निश्चितपणे कुठेतरी लोकशाही घातक आहे। आणि म्हणून अशा माणसावरची जी हद्दपारीची जी नोटीस आहे किंवा जी त्यांची कार्यवाही आहे ती जर थांबली तरच खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही नांदते आहे असा त्याचा अर्थ होईल। आणि म्हणून त्यांची हद्दपारी रद्द करून त्यांना योग्य अशा प्रकारचा न्याय द्यावा यासाठी मी या सर्व अधिकाऱ्यांना आणि तथाकथित पूर्ण व्यवस्थेला विनंती करतो।